आता स्ट्राईक वरती पाहतो आपण फलंदाज निलेश जाधव यांना. बॉलिंग मार्क होती मनोज घरत. मनोज पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय. कव्हरमध्ये एक बघा छोटा खेळाडू पाहतोय आपण आणि चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहतोय. एक यंग टॅलेंट उभरता सितारा पाहतो आपण नागली संघाकडून. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर हा तिसरा संघ आहे नागलेचा. यावेळेस बाबा फिंगर रोल केली परंतु फटका चांगला आहे. स्क्वेअर शतरक्षकाला चकवून चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. बघा अविनाश होते तिकडे शतरक्षक परंतु त्या चकवून चेंडूने दिशा बदलली आणि दशा झाली खराब शतरक्षक करणार संघाची. चौकार आलाय. या चौकाराशी धावफलक पाहिलं तर 6 वरती जाऊन पोहोचते. यावर रिव्हर्स अटेम्प्ट केला. वाह 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 काय फटका असा जोडाय. अप्रतिम चेंडू सहज सीमारेषा पार. त्या बॉलवर आलाय कडक बेधडक चौकार. उमेश यांच्या बॅट मधून लगातार पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. 2 चौकार आल्यात. या चौकाराशी धावफलक जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. पुढचा बॉल यावेळेस बघा बीमर हाताळलाय. पंचाने दंडित घोषित केलाय. बघा जास्त खांद्याचा वापर केला होता त्याच कारणाचं पाहिलं तर चेंडू थोडासा कंबळीच्या वरत होता. त्याच कारणाचं पंचाने दंडित घोषित केलं. फ्रीटचा बॉल असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. एक मोठा फटका खेळण्याची संधी असेल फलंदाजाकडे. उमेश स्ट्राईक वरती असतील. यावेळेस सोडून द्या लेगस्टिकच्या बाहेर पिच केलाय. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. पॉवर षटक आहे. पॉवर षटकामध्ये धावा पाहिले तर चांगल्या पद्धतीचे जमवलेत. यावेळेस हाफ ट्रेवरला पोल गेलाय. व्हीटच्या बॉलवरती पाहिलं तर षटकार खेचलाय. या षटकाराची धावफलक जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. चांगली फलंदाजी करताना पाहतो आपण फलंदाज उमेश यांना. त्यांच्या बॅट मधून पाहिलं तर 2 चौकार आणि एक उत्तुंग षटकार आपण पाहिला. तर शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेच्या ओव्हर मधील. यावेळेस पुन्हा एकदा हाफ टर्नचा फटका चांगला आहे. अविनाश पुन्हा एकदा फेम मध्ये येताना पाहतोय. थोडंसं फंबल झालाय. त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा इथे स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होणार पाहतोय. यस 2 धावा. 1 शॉट आहे. यस 45 1 शॉट सुद्धा आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. बघा पंचांचं लक्ष बरोबर आहे. दुपारच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये ललितजी भोर यांना पाहतोय. आणि इथे जी गणेश करणा मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आपले ऑफिशियल्स आहेत. आणि आमचे मेन ऑफिशियल्स पाहिले तर जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी गेलेले आहेत. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती अविनाश सोनवणे यांना पाहतोय. दुसरे षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये पहिले 2 चेंडूचे 2 सिंगल आले. त्याच्यानंतर पाहिले तर 2 चौकार आले. त्यानंतर 2 अवांतर चेंडू हाताळले होते आणि फील्डच्या बॉलवरती षटकार खेचला होता.
फलंदाज उमेश यांनी आणि त्यानंतर पाहिलं एक सिंगल धाव. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या 19 वर जाऊन पोहोचलेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 रन्स ऑन बोर्ड. अविनाश बॉलिंग मार्क वरती. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. शत्रुश घेतो चेंडू खाली आणि करत नाही चुकी. बिग विकेट डाऊन. निलेश जाधव बॅक टू द आउट गॉन. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर संदेश वाघे यांना पाहतोय. अविनाशने ब्रेक थ्रू मिळवून दिला. यावेळेस बघा चांगला चेंडू हाताळलाय. फटका सुद्धा चांगला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल धाव. सिंगल कडून स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईक वरती आणले जाते उमेश बोरे यांना. कारण उमेश यांच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आलाय. त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम यावेळेस पाहिलं तर फलंदाज संदेश यांनी केलंय. अविनाश पुन्हा इथं बॉलिंग मार्क सज्ज असतील. यावेळेस बघा खांद्याचा जास्त वापर केला होता. टप्पा थोडा चांगला होता. आपण पाहतोय सिंगल धाव घेण्यात यश मिळते. या षटकामध्ये चांगले गोलंदाजी करण्याचा काम यावेळेस पाहिलं तर अविनाश यांनी केलंय. अविनाश सोनवणे यांचा पुढचा बॉल सामना करतील संदेश. यावेळेस लोअर फुल टू द पुल केला. गॅप मध्ये चेंडू सरळ जातो फ्लॅट. 6 धावांसाठी येतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 27 रन आउट बोर्ड. बघा 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू पहिले तर चांगले हाताळले होते गोलंदाज अविनाश यांनी. परंतु हा चेंडू पाहिला तर लोअर फुलटस होता. त्याचा पुरेपूर फलंदाजांनी फायदा घेतलाय. या षटकातील 5वा चेंडू अविनाशांचा सामना करतील संदेश. यावर फटका फसलाय परंतु चेंडूच्या पाहिलं तर सरळ गाठले बाउंड्री लाईनचा पल्ला. 6 धावांसाठी येतोय अजून एक बिग ब्लू षटकार. म्हणजे या षटकाचा विचार केला तर या षटकाचे पहिले 3 चेंडू चांगले हाताळले होते. परंतु त्यानंतर ना आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केल्या संदेश यांनी. चांगली फलंदाजी पाहतो आपण खालडी संघाकडून. शेवटचा बॉल असेल या षटकातील. लोअर फोल्डर चेंडू होता तो. आपण चेंडू जातो सर डिक्लेरेशन झोन मध्ये. डी झोन मध्ये एका धावेसाठी षटक संपते. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. नो साठी रेफर केले जाते फलंदाजी करणाऱ्या संघाने. बघू आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जातो पुन्हा एकदा. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय असेल. डिसिजन पेंडिंग असेल. फेअर डेव्हिड असेल.
तिसरं षटक हाताळण्यासाठी पुष्पक कोदे यांना पाहतोय. पुष्पक बॉलिंग मार्क वरती. शॉर्ट पिच चेंडू होता बघा, पुलचा फटका खेळला परंतु चेंडू जातो क्लोजन झोन मध्ये, डी झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेची धावफलक जातो पुढे सरकते. 35 या आकड्यावर 35 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुष्पक यांचा उमेशसाठी. यावेळेस हाफ ट्रॅकर फटका फसलाय. शतरक्षक आहे तो चेंडू खाली आणि करत नाही चुकी. एक बिग विकेट डाऊन. उमेश भुरे बॅक टू डगआउट. न्यू बॅटर पाहतो देवा जाधव यांना पाहतो आपण बॅटिंग मार्फती. यावेळी टायमिंग झाला आहे बघा. आल्या पावली परततोय. देवा आला आणि देवा गेला. विकेट डाऊन. नवीन बॅट्समन आपण पाहतोय स्वप्नीला पुन्हा एकदा मिस टायमिंग झाला. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येताना पाहतोय बघा. झेल घेण्याची संधी होती. हॅट्रिकचा मौका होता गोलंदाजाकडे परंतु हॅट्रिकचा मौका सुटलाय. परंतु पाहिले तर पुष्पक यांनी कमबॅक करून दिलाय. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलून टाकलाय आबू स्पोर्ट्स खाडी संघाला. 4 चेंडूचा खेळ झाला. या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि महत्वाचे 2 विकेट सुद्धा घेतल्यात पुष्पक यांनी. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय पुष्पक यांच्याकडून. यावेळी मिस्टामिंग झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज फेम मध्ये त्यांना पाहतोय. यावेळेस कळत नाही चुकी आणि पाहतोय जो फलंदाज षटकार चौकांची आतिषबाजी करत संदेश वाघे त्याला डगआउटचा रस्ता दाखवलाय. अजून एक विकेट पाहिलं तर अबू स्पोर्ट्स खाडी संघाचा बाद होऊन परततोय. नवीन फलंदाज पाहतो मिस्टर मनोहर यांना. मनोहर बसवंतांना पाहतो आपण. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय. चतुष्क चेंडू खाली आणि अजून एक गाडी गार होताना पाहतोय. विकेट्स विकेट्स आणि विकेट्स वरती जाते. षटक संपते तिसरं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात पुष्पकाने आणि 4 गडी तंबूच्या आशाला पाठवल्यात. मॅग्निफिसंट बॉलिंग आपण पाहतोय. पण
मिस्टर पुष्पक यांच्याकडून. शेवटचे षटक हाताळण्यासाठी बघा स्लॉवरचे षटक हाताळण्यासाठी प्राचारण केलं ते संजय लढे यांना. पहिला चेंडू बघा काय हाताळलाय अप्रतिम. एक उभरता सितारा पाहतो आपण, एक यंग टॅलेंट गोलंदाजी मार्क वरती. बघा मूर्ती लहान आहे, कीर्ती सुद्धा महान या गोलंदाजी करतोय आपण. स्वप्नील स्ट्राईक वरती असतील, स्वप्नील वाघे. संजय यांचा पुढचा बॉल बघा, पुन्हा एकदा चांगला चेंडू. वा 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 वा, काय गोलंदाजी करतो गोलंदाज संजय लढे. बघा जवळजवळ 10 की 12 वर्षाचा खेळाडू पाहतोय आपण, आणि काय गोलंदाजी करतो बघा. काय शत्रुशन केलं होतं, प्रयत्न तर 100% होते, परंतु बघा षटकार गेलाय. षटकार गेलाय या बॉलवरती. या षटकाराची धावफलक पुढे सैत्य जाऊन पोहोचते. 42 आकड्यावरती 42 रन्स ऑन बोर्ड. 43 आकड्यावरती. स्वप्नील यांच्या बॅटमध्ये षटकार आलाय, परंतु बघू आपण पाहतोय 8वीला हा गोलंदाज आहे. संजय 8वीला आहे आणि काय गोलंदाजी करतोय. यावेळी मिस्टामिंग झालाय, चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा विकेट येण्याची संधी होती आणि अजून एक विकेट आपण पाहतोय. तंबूच्या आशाला परतताना पाहतोय. काय लाईन आणि लेनचा वापर केलाय बघा. क्रिकेटची आवड असलेला गोलंदाज आपण पाहतोय. एका शाळकरी मुलगा बॉलिंग मार्क वरती. 10 ते 12 वर्षाचा हा मुलगा आहे आणि काय गोलंदाजी करतोय अप्रतिम. एक यंग टॅलेंट नागल्या संघाकडून. पाचवा चेंडू या षटकातील. बघा पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती. काय गोलंदाजी करतो गोलंदाज संजय लढे. अप्रतिम गोलंदाजी. सचिन यांना पाहतो बॅटिंग मार्क वरती, पूर्णपणे बांधून ठेवलाय, बॅकफुट वरती ढकललाय. यावेळेस बघा थोडस रनअप मध्ये बिघाड झाला संजय यांचा, आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपल्या जाताना पाहतो संजय लढे यांना. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाईम झालाय. क्षेत्ररक्षक आहे दीपेश, चेंडू खाली पर्यंत पोहोचेल तो, पण एक डाव दुसरा प्रयत्न, चांगला थ्रो. या पंचाकडे बोट आकाशाकडे, आणि अजून एक विकेट रनआउटच्या गाडा पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहिल्या पण संजय आणि पुष्पक यांच्याकडून. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावरती. 45 धावांचा टार्गेट सेट केलाय अबू स्पोर्ट्स खाडे या संघाने.
2 रन तेवढं टाकले 4 विकेट बाकी 2 रन आणि त्यांनी एक सिक्स काढली तेवढीच फक्त पुढे कॅच होता तो कॅच होता तो अगोदर पुढे उभा होता ते ना म्हटलं कधी झालं नाही बाहेर तिकडून तर तो फ्रेमच कट झालाय त्याचा पिटीत लॉस आणल्या उद्या भारी टीम आहे सगळ्या टॉपच्या टीम आहेत उद्या 3-2 ना 3-2 तुक्का तुक्का तुझा तुक्का आहे 3-2 कोण कधी काय टाइमावर आहे सगळ्या चांगल्या टीम ते सांगतो ना पब्लिक पण एवढी होईल ना उद्या पब्लिकच नाही उद्या गावात सगळी कुठं टीम आहे तिकडे तिकडे उद्या पण भारी आहेत त्या साईडला आज पण भारी आहेत आता अकोल्याची मॅच लागली असेल जीवदानी कोम 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 म्हणजे आमच्याकडून लावली का अरे भारी आप बॉल ना बाप क्लास आहे क्लास कोण अख्खी टीम त्या दोघांवरच आहे ते दोघं भाऊ लेफ्टी रायटी डार्विन होतो बॅटिंग घेऊन आली इंडियाची बॅटिंग सेकंड इनिंग बघायला भेटेल जगात नेट नाही जास्त नको घरी काय टाइमपास होतो इकडे टाइमपास होतो काय इकडे मॅच लावून तरी ठेवली असती ना आता बाईकवर जात होता कसं हेडफोन टाकायचं गाण्यात आणि ऐकायचं दुसरं काय नाही करू शकत घरी जाता नाही काय पण तिथे तिच्यात टाकला मोबाईल ऐकत जायचं तुला भेटेल बघायला बंद आहे म्यूट केलाय तुला भेटेल प्रज्वल डगआउटच्या असं जाताना पाहतो फर्स्ट विकेट डाऊन. बघा न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर प्रफुल्ल कोदे. उमेश यावेळेस मिस्टरिंग झालाय चेंडू हवेत आहे परंतु 70 दूर आहे बघा एका टप्प्याने चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. बघा गोलंदाजाने पाहिजे तर चांगलं गोलंदाज हाताळली होती परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीये.
उमेश बोरे यांना पाहतो बॉलिंग मार्कून सज्ज असलेला पुष्पकसाठी पुढचा बॉल घेऊन यावेळेस जास्त दापटलाय. पंचांच्या नोचा आलाय. यस उघडा डोळे पहा नेट आणि पुढचा बॉल असेल फ्रीटचा चेंडू खेळण्याची संधी नक्कीच पुष्पक कोदे यांच्याकडे असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. विकेटच्या बाहेर चेंडू पिच झाला होता. त्याच कारण पाहिलं तर पंचाने दंडित घोषित केलं. आणि वन बाउन्स सुद्धा दिले पंचांनी. म्हणजे एक बाउन्सर झालेला आहे प्रतिषटकामध्ये. अजून एक बाउन्सर तर पंच पुन्हा एकदा दंडित घोषित करतील गोलंदाज झाला. यावेळेस बघा तेच तर चेंडू होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. पहिले तर निर्धाव चेंडू येताना पाहतोय. पुढचा बॉल उमेश यांचा सामना करते पुष्पक. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातो सर डिक्लेअर झोन मध्ये डी झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेची धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर 6 रन्स ऑन बोर्ड. उमेश पुढचा बॉल घेऊन स्ट्राईक होत असतील अविनाश. यावेळेस पुन्हा एकदा आपटलाय. फटका सजवलाय परंतु मिस्टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक येतात 2 बघा. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते. यस पंच काय घडतंय काय बिघडतंय. हिट विकेट पंच आपल्याला कळवतील काय घडलंय आणि काय बिघडलंय. पंच मारणार ते साईडला बघा पुष्पक रनआउटच्या मध्ये बादन तंबूत परतलाय. मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात बघा. चांगला झेल आणि संपतोय ते फलंदाजाचा खेळ. अजून एक पाहिलं तर यश मसेकर डगआउटच्या आसपास जाताना पाहतोय.
दुसरं षटक हाताळण्यासाठी देवा यांना प्राचारण केले जाते. देवीचा असं जाधव यांना पाहतो आपण बॉलिंग मार्क वरती. म्हणून जेव्हा पाहतो आपण नॉन स्ट्राईक अविनाश सोनावणे स्ट्राईक वरती असतील. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या फक्त आणि फक्त 6 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. मोठे फटके खेळावे लागतील आता. पहिले तर 45 धावांचं आव्हान संपुष्टात आणायचं मोठे फटके खेळावे लागतील संजीवले नागले संघाला. 18 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. देवीदासांचा पहिला बॉल. यावेळेस बघा हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. पहिला चेंडू पाहिले तर निर्धाव आलाय. पुढचा बॉल देवीदासांचा. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला तो, परंतु बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. बघा बॅट जोरात नक्कीच फिरतो फलंदाज अविनाश, परंतु बॉल आणि बॅटचा अगोदरच संपर्क होत नाही. बॅटचं फेस पाहिलं तर अगोदरच क्लोज होते आणि त्याच काळ पाहिलं तर चेंडू सहज निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुढचा बॉल. यावेळेस बघा पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. अजून एक पाहिलं तर चेंडू निर्धाव येताना पाहतोय. पुढचा बॉल देवीदासांचा. यावेळेस उडवलाय परंतु मुस्ताने सुद्धा झालाय. शतराष्ट्रपती चेंडू खाली आणि करत नाही चुकी. अविनाशांच्या खेळ लागतो पूर्ण विराम. अजून एका हादरा बसतोय संजय नागे संघाला. बॅटर पाहतो आपण मिस्टर दीपेश पडवळे यांना पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस अनसाईडला फटका चांगला आहे. कार्पेटला रोल करत चेंडू जातोय. शत्रुक्षण येतो तिकडे उमेश. चांगले शत्रुक्षण. एक सिंगल धाव. बघा सिंगल डबलने काहीच होणार नाही तर मोठी फटके खेळणं गरजेचं असेल. षटकाचा विचार करतो या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलाय गोलंदाज देवा यांनी. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला. शतरक्षक 2 चेंडू खाली आणि करत नाही चुकी. अजून एक गडी पाहिले तर तंबूच्या आश्रयात जाताना पाहतोय. यावेळेस पाहिलं तर संजय नागले संघ आपण बॅकफुटवरती जाताना पाहतो. षटक संपलं दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 रन्स या आकड्यावरती. 7 धावांच्या आकड्यावरती. चला श्री मुंडे काजूपाडा संघाचे प्रतिनिधी किंवा कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे आयोजकांशी. तुमच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर निखिल आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय निलेश जाधव यांना तिसरं षटक हाताळण्यासाठी. आता 12 चेंडूमध्ये समीकरण येऊन पोहोचलंय. 12 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला, मिस्टामिंग झाला होता, परंतु चेंडू म्हणजे तर नो मॅन्स लँड चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव झाला, दुसरा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा बघा पूर्ण होताना पाहतोय. थ्रू पाहिलं तर थोडंसं खराब होतं, त्याच कारणाचं दुसरी धाव इथे कंप्लीट होताना पाहिली. या दोन धावेशी धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या षटक चालू आहे. यावेळेस बघा बॅटच्या खालच्या टोल लागला, चेंडू जातोय सिली मिडॉन मध्ये. एक धाव घेतली, 2 शतरक्ष घेतोय, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. या दोन धावेशी फलक पुढे जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन बोर्ड. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले. यावेळेस बघा चेंडू चांगला हाताळलाय गोलंदाज निलेश जाधव यांनी. चांगल्या टप्प्यावरती यावेळेस गोलंदाजी करताना पाहिले आहे निलेश जाधव यांना. चल यानंतर गायत्री माता ससूपाडा संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे, टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. अजून एक बॉल पाहिला तर निर्धाव येताना पाहतोय. त्यावेळेस पुढे सरसावून फटका चांगला आहे. पहिले शतरक्षक बघा 2 शतरक्षक आले होते, एका हातामध्ये झेल घेण्याची संधी सुद्धा मिळाली होती, परंतु पहिले झेल सुटलाय आणि 2 धावा सुद्धा इथे मिळताना पाहतोय. या 2 धावांशी फलक पुढे सरकते 13 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. शेवटचा बॉल असेल षटकातील, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि यष्टिरक्षकाने काम संपूर्ण केलंय. षटक संपते. तिसऱ्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या चेंडूची विकेट मिळाली होती निलेश जाधव यांना. शेवटचे षटक हाताळले स्वप्नील वाघ यांना पाहतो, पण बॉलिंग मार्क वरती सज्ज असतील. पहिला बॉल स्वप्नील यांचा. यावेळेस पाहिलं तर पहिला चेंडू अंद मार्क होता, पहिला चेंडू निर्धाव आलाय. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे, शतरक्षक आहे बघा, त्याला चकून चेंडू गेला सीम मारायच्या पार मिळतील धावाच्या या बॉलवर. नशिबात चौकार. पहिले तर चौकार आले, परंतु सामना भरपूर लांब गेलाय. ही मॅच पाहिली तर संजय नागले संघापासून भरपूर लांब गेलाय. चला गायत्री माझ्या ससूपाडा संघाचे कर्णधार यायचं आहे टॉस साठी. यानंतर होणारी मॅच, यातून जो संघ विजय होईल तो 2 हात करेल गायत्री माता ससूपाडा संघाशी. यावेळेस पहिले तिसरा चेंडू पाहिला, पण दुसरा चेंडू चौकार, त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज स्वप्नील वाघे यांनी. पुढचा बॉल स्वप्नील यांचा पूर्णपणे यावेळेस बॅकफूटवरती ढकलून काढलाय संजय नागले संघाला. पहिल्या 2 षटकाचा विचार केला पहिल्या इनिंग मध्ये तर 2 षटकामध्ये भरपूर धावा बनवल्या होत्या, जवळजवळ 34 धावा बनवल्या होत्या खार्डे संघाने. त्याच कारणाचं पहिलं तर दुसऱ्या नंतरच्या 2 षटकामध्ये पाहिलं तर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं होतं गोलंदाजांनी. परंतु फलंदाजी करताना थोडंसं पिछाडीवरती गेलाय.
यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिन झाला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि अजून एक गडी पाहिलं तर गारद होताना पाहतोय. अजून एक विकेट डाऊन होताना पाहतोय संजय नागले संघाचा. भावेश मसीकरनं पाहतो. नवीन बॅटर आपण बॅटिंग मार्क वरती. शेवटचा चेंडू असेल या मॅच मधील. या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफूट वगैरे ढकलून काढलाय अभय स्पोर्ट्स खाडी या संघाने. पहिल्या षटकापासून पूर्णपणे पकड बसवली होती या मॅच वर. गायत्री माता संस्थान संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. आदेश पहिला तर शेवटचा चेंडू होता. भीमार हाताळलाय आणि 9+1 डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 9+1 म्हणजे या 2 धावा. या 2 धावाशी धावफलक पुढे सरकते जाऊन पोचते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल. शॉर्ट पिच चेंडू होता. फटका फसलाय. झेल कंप्लीट झालं परंतु फ्रीडचाच बॉल होता. शेवटचा चेंडू निर्धाव आलाय आणि सामना जिंकला तो अबू स्पोर्ट्स खाडी संघाने. हार्डलक संजय नागले संघ. तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा असतील आणि बेस्ट ऑफ लक टू द नेक्स्ट मॅच अबू स्पोर्ट्स खाडी संघ. चला अबू स्पोर्ट्स खाडी संघाचे कर्णधारांनी यायचे टॉस साठी.